हाय, मी शीतल. आज नागपंचमी असल्यामुळं आम्ही आज पोळ्या करायचं ठरवलं. मग आधी पाणी गरम करायला ठेवलं, त्यात थोडंसं तेल टाकलं पाण्यात आणि आपली डाळ नीट करून घेतली स्वच्छ. काय आहे काय नाही ते बघून ते घातली शिजायला. डाळ कुकरला घातली कारण ती पटकन होते म्हणून. मग घेतलं मसाला करायला. खोबरं घेतलं बारीक करून, कोथिंबीर, आलं आणि एक टमॅटो. हे आमचे घरातले नाकोबा. आणि टमॅटो घेतलं, मसाला घेतला बारीक करून आणि खायला तो साखर आणि खोबरं मला ते आवडते आणि पीठ मळून घेतलं. ते पीठ मळायला तर मला लई कंटाळा येते, सगळं हाताला चिटकते, मला वैतागच येऊन जाते ते. मग पीठ घेतलं मळून व्यवस्थित. परत घेतली आमटीला फोडणी मारायला. त्यात टाकली मोहरी. तेल जरा गरम झालेलं नव्हतं म्हणताना मोहरी घेतली टाकून. मोहरी काय तडतडना. नंतर मोहरी तडतडल्यावर जिरं जरा टाकून घेतलं आणि मग टाकला कढीपत्ता. तुला बघत स्वयंपाक चालू होता नाही. नंतर टाकलं लसूण टाकून झाल्यावर मग टाकला कढीपत्ता सकाळी यांनी मला आणून दिलेला, वेदूच्या पप्पांनी. कढीपत्ता टाकून झाल्यावर मग मसाला आपण बारीक वाटलेला सगळा घेतला टाकून आणि मग त्यात शिजूपर्यंत चांगलं थांबलं. ते जरा चांगलं शिजलं ना, खोबरं मसाला चांगला भाजला की मग छान लागतो. आणि मसाला भाजूसपर्यंत थांबलं म्हणजे बाकीचं करून घेतलं. ते करत चालूच होतं माझं. मग घेतलं त्यात हळद टाकलं, गरम मसाला. मला मसाला भरपूर असल्यावरच ते भारी वाटते, नुसतंच घरची चटणी टाकल्यावर नुसतं चांगलं वाटत नाही. धनेपूड पण टाकली. धनेपूड घेतलं टाकून. मग टाकली घरगुती चटणी. हे आपलं महाराष्ट्रीयन घरगुती चटणी. मग त्यात घेतलं आपलं काढलेलं आणि पाणी काढून घेतलेलं ते टाकलं त्यात. मग घेतलं जरा गूळ बारीक करून घेतला. गूळ टाकला कुकरमध्ये. त्यात टाकली डाळ. घेतलं चांगलं मिक्स करून घेतलं. आम्हाला जरा पोळ्या गोडच आवडतात म्हणताना मी जरा गूळ जास्तच घातलेलं. मिश्रण घेतलं भाजून. ते सगळं एकजीव करून घेतलं. पहिला कसं पातळ वाटते बघा, नंतर जसं गरम होईल शिजेल तसं गूळ वाटते आणि मग घट्ट होऊन जाते ते. मग गूळ पुरण घेतलं वाटून. मी शॉर्टच व्हिडिओ काढायला लागलेली कारण मी एकटीच होते ना म्हणून. मग ते पुरण घेतलं वाटून. बघा पुरण कसं झाले, तेवढंच 1 वाटी डाळ, लई नाही. मग पोळ्या घेतल्या करून. पोळीच फुगा आज माझी. आणि नंतर व्हिडिओ बंद केल्यावर पोळ्या फुगा लावल्या. म्हटलं राहू दे तर कुठं आणि परत व्हिडिओ काढू म्हटलं, म्हणून पटपट घेतल्या पोळ्या काढून. कारण मला मंदिरला जायचं होतं, पण पाऊस असा लागला की मंदिरला पण जायला मिळालं नाही. वैदूचे पप्पा एकटंच जाऊन आलं, नैवेद्य देऊन आलं. त्यांनाच पाठवलं. तिला कसं पावसात नाही ना नेलं. आता जरा तिची सर्दी ताप कमी आली त्यामुळे तिला काही नेलं नाही. मग ती आणि मी घरातच बसलो. मग त्यांनी मंदिरला जाऊन नैवेद्य देऊन आले. व्हिडिओ काढून घेऊन आले. मंदिरचा पण व्हिडिओ मी टाकतो कसं सजवलेलं बघा ते. आमचे पप्पा आले जेवायला. पप्पांना पण दिलं वाढून जेवायला. कारण त्यांनी पोळ्या वगैरे असलं सण असलं की माझ्याकडंच येतात जेवायला. कारण घरी आमचे जरा लई प्रॉब्लेम आहेत, त्यामुळं त्यांनी काय घरी जेवतच नाहीत, माझ्याकडेच येतात त्यांनी जेवायला. मग घेतल्या पोळ्या वगैरे मस्तपैकी करून. पोळीच फुगेना आज माझी, काय झालेलं काय मग. आणि व्हिडिओ बंद केल्यावर पोळ्या फुगायला लागल्या. म्हणजे त्यांना व्हिडिओमध्ये फुगायचं नव्हतं वाटतं, म्हणताना फुगेना झालते.